पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रारब्ध आज हे पुढचं चिंतन आहे। ह्याचा विषय आजपासून सुरू झालेला आहे। मागं आपण नरतनू आणि आयुष्य ह्या दोन गोष्टी पाहिल्या। त्याच्यामध्ये नरतनू आणि आयुष्य याच्यातले जे विषय होते ते विषय त्या मानाने समजत गेले। नरतनू जितकं समजलं, आयुष्य त्यापेक्षा थोडासा विचार करत करत समजलं। आता प्रारब्ध त्याच्याहून थोडासा गूढ असा विचार आहे। म्हणजे याच्या पुढे जे जे काही चिंतन येतील तिथं तिथं खरोखर चिंतन करावं लागेल, अशीच ही चिंतन आहेत। आज प्रारब्ध हा विषय घेऊन संक्षेपतः चर्चा करीत आहे। या विषयावर स्वतंत्र पुस्तक आहे, तेवढ्यातून सविस्तर माहिती कळत असते। संक्षेपतः कसे समाधान होऊ शकेल तितकासा बोध होणार नाही, परंतु ध्यानात ठेवण्यासाठी पुन्हा आपल्याला संक्षेपात येऊन सूत्ररूप मुद्देच बनवावे लागतात। त्यात नेहमी परिचित असणाऱ्या गोष्टी कळतात आणि विस्ताराच्या जागेचा खुलासा ग्रंथ वाचून कळतो आणि मग संगतवार सूत्रे जवळ जुळून येतात। आता एकत्र काय पाहिलं आपण तर यावर पुस्तक आहे, म्हणजे एक प्रकारे ग्रंथच आहे तो। आता त्या ग्रंथात जितकं सविस्तर आहे तितकं या संक्षेपतःमध्ये कसं, पण संक्षेप असलेलं संक्षेपतः यातलं हे सूत्र आहेत काही, ती जर आपण समजून घेतली तर समजतील, आणि जिथं समजलं नाही असं वाटेल तिथं ग्रंथात पाहूया। एकंदरीत काय आहे की सूत्रावरून आणि ग्रंथावरून हा विषय संगतवार आपल्याला कळेल। हे प्रारब्ध कोठून तयार होते, कोठे राहते, कसे राहते, ते कसे भोग देते, त्याला कोणाच्या सहवासाची गरज असते का स्वतंत्र आहे, यावर ते कोणाच्या ताब्यात आणता येईल, यावर ते कोणाला ताब्यात आणता येईल। मानवी जीवनानेच हे साध्य होईल काय, त्याचा पूर्ण नाश करता येईल काय, प्रारब्ध तसेच राहू दिले तर काय परिणाम होतो, ते पूर्ण नष्ट केले तर काय फायदा होईल, या सर्व करण्यात आयुष्य गेले तर परमार्थ केव्हा करावा, का हे कार्य करण्यात परमार्थाची सिद्धी होईल। एकंदरीत 12-13 प्रश्न इथे आपण पाहतो की प्रारब्ध हे सगळ्यालाच काय आहे माहीत आहे, सुशिक्षित असो अशिक्षित असो, ग्रंथ वाचणारा असो किंवा नसो। कारण प्रारब्ध या शब्दाला अनेक शब्द आहेत। नशीब हे सगळ्यालाच मान्य आहे, नशीब म्हणजे प्रारब्धच। अदृश्य म्हणजे प्रारब्धच। अशा तऱ्हेनं आपल्याला काय आहे की काही वेळेला त्या शब्दांनी आपण काय करत असतो की हेच परत बोलत असतो। पण हे प्रारब्ध कुठून आलं आणि कुठं राहतं याचं उत्तर कोणाजवळच नाही। आता या ग्रंथामध्ये त्याचा विचार करायला गेलो तर मग पहिला प्रश्न असा येतो की प्रारब्ध कोठून तयार होते।
जे आपल्याला जे प्रारब्ध भोगावं लागतं ते कुठून तयार झालेलं आहे आणि कुठं ठेवलेलं असतं, हे सगळ्या गोष्टी पहिल्यांदा पाहायच्या. मग हे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरच आपल्याला सदर चिंतनात मिळणार आहेत. या प्रश्नाचे अनुक्रमे उत्तर देणे अवघड जाईल. मागे पुढे उत्तर निघतील पण सर्वांचा उकल होईल असा प्रयत्न करू. आता त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की हे सगळे जे प्रश्न दिले त्याचे अनुक्रमानं उत्तरं मिळतील असं नाही, पण कुठं कुठं ती उत्तरं मिळाल्यामुळं प्रश्नाचा उत्तराचं जे काही समाधान आहे किंवा त्याचा जो उकल आहे तो तुमच्या ठिकाणी होईल. या प्रश्नाचा तपास करणारा जीव आहे. प्रारब्धाची सिद्धी पूर्वी असल्या वाचून जीवन बनणार नाही. जेव्हा वाचून प्रारब्ध बनविणारा कोणी नाही आणि प्रारब्ध भोग तयार असून त्याचा भोगता कोणी नसेल तर प्रारब्ध निर्फळ आहे. पण प्रारब्ध आधी की जीव आधी याचा तपास करीत कितीही पूर्वकाळात गेले तरीही एक एकाचे कारण आणि एक एकाचे कारण कोठे याचा तळ आहे याचा तळच सापडणार नाही. म्हणून तूर्त हे अनादी आहे एवढे उत्तर ठरवून पुढील व्यवहाराकडे पाहू. आता पहिल्यांदा आपल्या ठिकाणी एक झालं की प्रारब्धाची सिद्धी ही जीवा वाचून होत नाही, कारण जीव आहे आणि मग प्रारब्ध आहे, आणि जीव जर नसेल तर मग प्रारब्ध कोण भोगणार, कोणासाठी प्रारब्ध होईल. याच्यामध्ये पहिल्यांदा आता असा एक विचार मध्येच येतो की प्रारब्ध आधी का जीव आधी. प्रारब्ध होतं म्हणून जीव झाला का जीव आहे म्हणून प्रारब्ध झालं. आता याचा शोध करायला गेलं तर अवघड जातं. जसं म्हणतात का नाही, बीज अगोदर का झाड अगोदर. कारण झाड आहे तर बीजापासूनच झाड झालं, पण मग झाड होतं त्यात बीज कुठून आलं. मग बीज आधी का झाड आधी याचं उत्तर देताना ते जसं अनादी म्हणावं लागतं तसं यालासुद्धा त्यांनी अनादी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याचं उत्तर सापडत नाही, कोण अगोदर आहे याचं उत्तर सापडत नसल्यामुळे त्याला अनादी असा शब्द आला. आता महत्त्वाचं काय, कोण अगोदर हा विषय नाही. मग हे प्रारब्ध कसं कोणामुळं तयार झालं किंवा कुठून तयार झालं या सगळ्या मागच्या प्रश्नाची उत्तरं शोधत जाणं हे गरजेचं आहे. एकाच कर्माचे संचित, प्रारब्ध आणि क्रियमान असे 3 विभाग मानलेले आहेत. आता झालं प्रारब्धाचा खुलासा पहिल्यांदा करू. प्रारब्ध म्हणजे कर्मच, कर्मभोग यालाच प्रारब्ध किंवा त्याला दुसरं नाव भोग पण आहे. याचे 3 भाग पडले, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. आता या भागाला एकेकाला काय म्हणायचं कसं असतं पहा. एकंदरीत साठा ते संचित, संपूर्ण प्रारब्धाचा जो साठा आहे त्याला संचित म्हणायचं. फलभोग देण्यास तयार झाले ते प्रारब्ध. आता जे काही आहे ते फलभोग द्यायला तयार झालं म्हणजे प्रारब्ध. उदाहरणार्थ काय पाहू आपण. आता तो खुलासा आणि ते उदाहरण आहेच पुढं, तरी पण लक्षात घेऊ की एखाद्याजवळ भरपूर पैसे आहेत, त्यांनी त्याच्या तिजोरीत ठेवलेत, पण काही महिना खर्चाला किंवा दिवसभर खर्चाला म्हणून त्यातले काढले आणि त्याच्यापासून त्यांनी काय असेल तो व्यवहार केला. त्या व्यवहारामध्ये त्याला जे काही जमा झाली किंवा जो खर्च झाला ते एक पाहायचं. म्हणून संपूर्ण तिजोरीत जेवढे पैसे त्याचं नाव संचित, आणि व्यवहाराकरता त्यातनं जे काढले त्याला काय नाव आलं, फलभोग देण्यास तयार झालेले ते प्रारब्ध आहे. आता ते किती दिवसाकरता तुम्ही काढले हे गोष्ट वेगळी, पण ते सगळे व्यवहार करताना आपल्याकडं काय जमा झालं आणि नवीन कर्माचे भोगासाठी साठ्यात जमा होते ते क्रियमान.
आता जमा होते म्हणजे कसं, जमा झालेलं कर्म करून किंवा पैसे खर्च करून त्यातनं जमा झाली ते किंवा खर्च झालेला तो, हे दोन्ही गोष्टी क्रियमानच येतात. अर्थात संचित म्हणजे साठा, आता भोगायचं आहे त्याचं नाव प्रारब्ध. आता म्हणजे कधी, आपलं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत. म्हणून आयुष्य हा पहिला विषय झाला. आता आयुष्यात काय करावं लागतं, तर प्रारब्धाचे जे भोग असतील ते भोगावे लागतात. म्हणून कोणाचंही आयुष्य जे आहे ते सरळ चालत नाही. सगळ्यांचे आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने चालतात. याचं कारण काय, तर ज्याचे त्याचे प्रारब्ध आहेत, त्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे. एक सकाळी भल्या पहाटे उठतो आणि जे कामाला लागतो ते संध्याकाळपर्यंत, आणि दुसरा झोपून काढतो, उठत नाही, लोळतो, दिवसभर लोळतो. हे दोघाचं प्रारब्ध आहे. त्याचं प्रारब्ध ह्याचं प्रारब्ध, त्याप्रमाणे हे असं काय, ह्याला आता उत्तर आपण प्रारब्ध म्हणून देऊ. मग त्याच्याकरता त्याच्यापासून जे निर्माण झालं ते, त्या कर्माचं जे काय आहे त्या साठ्यात पुन्हा जमा व्हायला जे आलं त्याचं नाव क्रियमान. जे समजुती करता आहे, हे समजुती करता आहे, पण एकंदरीत कर्मच. उदाहरण घेऊ, स्टोवच्या टाकीतील रॉकेल संचित, वर बर्नरमधील तेल प्रारब्ध. आता या दोहोत फरक असा की टाकीतील तेल थंड आहे, जळण्याच्या भविष्यातील आहे, पण आताच जळणार नाही कारण त्याचे कण तापलेले नाहीत, आणि बर्नरमधील तापून गॅस तयार होऊन तयार आहे, फक्त छिद्रावाटे बाहेर पडण्याची वाट पाहत आहे. बाहेर पडले की जळून संपणार. आता वस्तुतः ते तेल जड आहे. टाकी पूर्ण भरली, आता जागा नाही, म्हणून खालच्या तेलाने खेचून वर तेल आले असे होत नाही, कारण त्यात गती राहणार नाही. तेव्हा त्याला गती देण्यास हवेची गरज आहे. टाकीतले तेल टाकीत फेसाळून वरच्या भागात ते तेल बर्नरमध्ये शिरण्यास योग्य होते. म्हणजे खालच्यापेक्षा तापते, वरच्यापेक्षा खालचा थर थंड असल्याने तो खालीच राहणार. तापेल तो हलका होऊन वर येतो. आता एकंदरीत स्टोव वापर आता बराचसा कमी झाला. स्टोव वापरणं हे पूर्वीच्या काळातलं होतं, पण उदाहरण मात्र तिथं आपल्याला समजून दिलं. कारण ते समजून देत असताना स्टोव म्हणजे काय, कसा असतो हे ज्याला कळणार नाही त्याला जड जाईल, पण माहीतच नाही. आज जे आपण या चिंतनाला अभ्यासाला बसलो त्यांना सगळ्याला स्टोव माहितीच आहे. जे नवीन लहान मुलं असतील त्यांना नसेल कळत, पण आत्तापर्यंत आपण जे काही चिंतनास किंवा अभ्यासात आहोत त्यांना माहिती. स्टोव म्हणजे काय, एक खाली असणारी टाकी आणि वर बर्नर, आणि बर्नरचा ज्योत निर्माण झाली की त्यावर आपल्याला काय असेल ते भांडं ठेवायचं असतं. एकंदरीत पाहता काय की स्टोवमध्ये तेल भरलं जातं, पण तेल गच्च भरलं म्हणून वर सरकलं असं नाही. ते वर सरकण्याकरता त्याला हवा मारावी लागते. त्यासाठी हवा मारण्याकरता हवा मारण्याची जागा, वायसर, त्याच्या पाठीमागं फक्त हवाच आत जावी. त्या बर्नर त्या ह्याच्यामध्ये हवा मारायच्या ह्याच्यामध्ये तेल येऊ नये अशी योजना पाठीमागं केलेली असते. एक रबरी बूच आणि त्याच्या पाठीमागं स्प्रिंग असते, त्यामुळं हवेच्या दाबानं बूच मागे सरकतं, हवा आत जाते की छिद्र बंद होतं. हे सगळं आहे. दुसऱ्या बाजूला एक हवा सोडून देण्याकरता जागा असते, आणि त्याला किल्लीसारखं त्याच्यामध्ये काय असतं, आट्या केलेल्या असतात. ती किल्ली आवळून घ्यायची आणि हवा मारायची. हवा मारली की तेल फेसाळतं, आणि फेसाळून मग हलकं झालेलं तेल बर्नर वाटं वर येतं, आणि बर्नर तापलेलं असल्यामुळं ते तेल गरम होतं आणि त्याची वाफ तयार होऊन ज्वाला तयार होतात. मग त्यावर असेल ते भांडं ठेवून आपण स्वयंपाक करू शकतो. पण योजना काय काय झाली, टाकीतलं जे तेल आहे ते संचित, आणि बर्नरमध्ये जे आता जळण्याकरता वर येतं आहे त्याला प्रारब्ध
असं म्हटलेलं आहे. तसेच संचित कर्मातून प्रारब्ध कर्मात अनुक्रम लागून राहत आहे. त्याला ईश्वरी सत्तेने प्रेरणा केल्या वाचून संचितातील प्रारब्ध येणार नाही व प्रारब्ध कर्माची ही भोगावस्था चांगली तयार झाल्यावरच प्रत्यक्ष भोगाला बाहेर पडेल. यावरून संचित व प्रारब्ध वेगळे नसून त्याला स्टोवच्या रचनेप्रमाणे टाकी व बर्नर असे 2 विभाग असतील असे नसून एकाच चेंडूतील छिद्राच्या तोंडाजवळचे पाणी व बाकीचे पाणी असे कल्पनेने विभाग ठरवावे लागतील. आता स्टोवच्या उदाहरणातून आणखीन समजून दिलं की एक संचित आहे आणि दुसरं प्रारब्ध आहे. तर जे काही ह्याच्यामध्ये येणारं बर्नरमध्ये येणारं जे तेल आहे त्याला जसं हवा आहे तसं संचितात असलेला भाग प्रारब्ध म्हणून भोगाला यायला ईश्वर आहे. ईश्वराने काय करावं लागतं तर त्यातले जे काही असतील आता भोगाला आलेले फलभोगाला आलेले जे कर्म आहेत ते बाहेर काढायची आणि त्याची संगती लावून ती कर्म आपल्यापुढं येतात. म्हणून त्याच्या ठिकाणी आपल्याला प्रारब्धाचा भोग येतो, प्रारब्ध कर्माचा भोग येतो. एकंदरीत काय आहे की हे सगळं त्या रचनेप्रमाणे जरी असून असलं तरी अगदी काय आहे की तीच कल्पना नाही धरायची. मग त्याला त्याने दाखवलं की जसं हवा भरली आणि पाण्यात, मग पाण्याच्या ठिकाणी त्या हवेच्या चेंडूला थोडंसं छिद्र आहे तर काय होईल, पाण्यात टाकलं की त्यातनं पाण्याच्या ह्याच्यात बुडबुडे येत ते पाण्यात बाहेर पडायला लागेल हवा. तसं एकच आहे, संचित एकच आहे, पण त्यातनं प्रारब्ध जे काय असेल ते कर्माला बाहेर पडतं. आता संचिताचा साठा कोठे बसला, त्याचा प्रेरक ईश्वर कोठे आहे, त्याचा भोगता जीव कोठे आहे, तो ईश्वर जीवाला का भोग देतो, का त्याला देणे भाग पडते, जीवाला भोगणे भाग का पडते, त्याचे एकमेकाचे संबंध का आले असे आणि हे कसे आले, याची घटना प्रक्रिया पाहिल्या वाचून खरे कोडे सुटणार नाही. आता विशेषतः या सगळ्या गोष्टी काय आहेत की नुसतं ऐकलं आणि त्याच्या प्रक्रिया समजून आल्या तर लगेच ते सगळं आपल्या ठिकाणी पक्कं झालं असं होत नाही. म्हणून या सगळ्या चिंतनाला परत परत अभ्यासाची गरज आहे. जसं एखादी काय कादंबरी आणि वाचली तर त्यातली घटना किंवा त्यावर केलेले त्यांनी मांडण्या ते लवकर लक्षात येतं आणि मग आपण ती कादंबरी फेकून देतो, आता झालं वाचून. तसं हे नाही. ही चिंतनं आज वाचली, उद्या वाचली आणि अजून तुम्ही किती वेळा वाचली तरी सगळं कळालं असं होणारच नाही. परत परत वाचावं तसं तसं यातले काही भाग कळायला लागतील. परत परत वाचावं लागेल, परत कळावं लागेल आणि जे कळतं ते कळलं पण त्यावर आवरण येत असतं. म्हणून कळलेलंच न कळल्यात जमा होतं आणि परत वाचायला लागलं की कळलेलं बाहेर येतं. हे सगळं अवघड आहे. मुळातच आता असं आहे की ज्या गोष्टी आत्ता सांगितल्या त्या गोष्टी प्रत्येकाच्या पाठीमागं आहेत. मग प्रत्येकाच्या पाठीमागं असल्या तरी आहेत कुठं. जसं हे संपूर्ण शरीर आहे आणि या संपूर्ण शरीराचा शरीरशास्त्रामध्ये अभ्यास केला तर आपण मस्तकापासून पायापर्यंत कोणते कोणते अवयव कुठं कुठं आहेत हे सगळ्याला माहीत झालं आहे. कारण ते पुस्तकी ज्ञान असतंच. कारण सगळ्यालाच काय ह्याच्यासारखं शस्त्रक्रिया करण्याचं काय ज्ञान आहे अशातला भाग नाही. शस्त्रक्रिया करायची असते त्याला कोणता अवयव कुठं आहे हे कळतंच, पण पुस्तकी ज्ञानानं आपल्याला हे सगळे अवयव कळतात. प्रामुख्यानं बाहेरून दाखवलं तर हे डोकं, हे मान, ही छाती, हे पोट, हे पुढं कंबर असं सगळं कोणाला कळतं. मग आता त्याच्याप्रमाणे आतले सगळे अवयव जिथले तिथं आहेत हे कळतं असं नाही, पण नावं तरी माहीत आहेत. पण हे संचित कुठे आहे
हे कुठं ठेवलं जातं, प्रारब्ध कुठून येतं, आणि ह्या प्रारब्धाला जर ईश्वरच कारण आहे तर तो ईश्वर आमच्या शरीरात कुठे आहे? ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दृष्टीनं गुह्यच आहेत. आता हे सगळं गुह्य म्हणण्यापेक्षा गूढ आहेत. आता हे सगळं समजून घेतल्याशिवाय भाग नाही. हे प्रश्न प्रत्येकाजवळच आहेत. आता त्यातला आता संचिताचा साठा कोठे बसला, कारण तो काही आम्हाला लगे आता भोगायला आलेला नाही. आणि तो जर कुठंतरी ईश्वराने ठेवून दिला असेल तर तो कुठं ठेवला असेल? जसं काय असतं की आता सध्या जी काही गरज नसेल ती शिल्लक कुठं ठेवली? बँकेत ठेवली. आणि गरज लागली तर ते आता मोबाईलद्वारे कुठे व्यवहार होतो. मग शिल्लक कुठे आहे आमची? तर बँकेत. आता कुठे काय द्यायचं घ्यायचं ते हे काय मोबाईलमध्ये, हे म्हणता तरी येईल. तशी शिल्लक कुठे नेऊन ठेवली ईश्वरानं? ईश्वररूपी बँक आहे कुठं? या सगळ्या गोष्टी कळून येणं कठीणच आहे. बाकीच्या प्रक्रिया कळण्यापूर्वी ईश्वर, जीव, संचित याच्या प्रक्रिया कळणे आवश्यक आहे. मग त्याचे संबंध लक्षात येतील. अर्थात काय झालं, जीवाची गडबड काय, कुठं गोंधळला आहे हे कळतं संत महात्म्याला. म्हणून संत महात्म्यानं पहिल्यांदा काय केलं, अगोदर आम्ही जे शब्द तुमच्या पुढं मांडलेत की त्या शब्दाचा आता आम्ही काय करू, व्याख्या तुमच्या पुढं मांडू. पहिली गोष्ट ईश्वर, ईश्वर आम्ही जे म्हणतो आहे आता त्याचं काय आहे, तो कसा आहे, कुठं आहे, काय आहे हे समजून देऊ. दुसऱ्यांदा जीव काय ते समजून देऊ. आणि मग संचित हे काय आहे, एक एक गोष्ट समजून घेणं म्हणजे प्रक्रिया आहे. कारण प्रत्येक गोष्ट जी काही यथास्थित तपशीलवार असते त्याला म्हणायचं प्रमेय. आणि प्रमेय समजून घेणं म्हणजे प्रक्रिया आहे. मग प्रक्रियेत काय आहे, तर ह्या प्रमेयाला यथास्थित समजून घेणे. त्यामुळं हे सगळे प्रमेय किंवा प्रक्रिया आपल्या पुढं आल्या आणि त्या आता समजून घेणं गरजेचं आहे. निरुपाधिक ब्रह्म आहे. ज्ञान आणि अज्ञान व त्याचे व्यवहार तेथे काही नाही. कारण व्यवहाराला सावयव पदार्थ असावा लागतो. त्या निरुपाधिकात कोठे एका अशात कल्पित माया उत्पन्न झाली. कोठे एका अशांत कल्पित माया उत्पन्न झाली. आता काय आहे की एक ब्रह्म आहे आणि ते कसं आहे तर निरुपाधिक आहे. म्हणजे जिथं उपाधी नाही तिथं काहीच होत नाही. उदाहरणार्थ कसं आहे की सगळीकडं काय आहे, हवा आहेच का नाही, आपल्याला दिसते पण अंगाला स्पर्श होतो. पण हवेपासून जर काय आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याला कुठंतरी उपाधीत आणावी लागते. मग आहे याप्रमाणे हे निरुपाधिक हे व्यवहाराला येत नाही, कारण ते सावयव नाही. सावयव असल्याशिवाय होत नाही. मग सावयव होईल कसं, त्याच्याकरता एक माया ही कल्पित अशी निर्माण झाली. आणि मायेपासून उत्पन्न झालेली या मायेला विद्या आणि अविद्या अंग आहे. त्या विद्या उपाधीत असलेले ब्रह्म चैतन्य उपाधीद्वारा न ओळखता माया विशेषणद्वारा भासू लागले. म्हणजे तेच माया विशिष्ट चैतन्य ईश्वर समजला जातो. आता मायेत काय आहे की विद्या म्हणजे स्वच्छ माया. त्या स्वच्छ मायेत जेवढं काही तेवढ्या उपाधीत ब्रह्मचैतन्य जे आलं, त्या ब्रह्मचैतन्याच्या म्हणजेच मायेच्या विशेषणानं आपल्या ठिकाणी ते माया विशिष्ट झालं. म्हणजे एक काय झालं आता विशेष्य काय घातलं तर ब्रह्म, आणि विशेषण काय तर मायेच्या उपाधीत आलं म्हणून त्याला विशिष्ट असं नाव आलं. आता हे जे विशिष्ट आहे त्याला ईश्वर समजा. म्हणजे ईश्वर कोण झाला आता तर शुद्ध मायेत अर्थात विद्या मायेच्या उपाधीत असलेलं ब्रह्माचं जेवढा भाग, ब्रह्माचा जेवढा अंश त्याला ईश्वर असं म्हटलं. आता मायेमुळं त्या ईश्वर स्वरूपाला व्यवहार करण्याकरता जे काय लागत असेल ते सगळे सावयवता झाली. म्हणून तिथं ईश्वर व्यवहार करण्याच्या योग्यतेचा झाला. त्याच्याजवळ विद्या उपाधी असल्याने
त्या चैतन्यास ज्ञान या व्यवहारास योग्यता आली. आता त्याच्या ठिकाणी काय आहे की विद्या उपाधी असल्यामुळं जे काही असेल ते त्याच्या ठिकाणी त्या चैतन्य म्हणजे चैतन्यच हे ज्ञानस्वरूप आहे आणि त्यानं व्यवहार करण्याची योग्यता ईश्वराच्या ठिकाणी आली व त्याच्याजवळ एका पिंडापुरता व्यवहार अल्प नसल्याने समष्टी व्यवहार व सर्वज्ञता आली. ज्ञान ही कला मायेच्या अंगाकडून नसून निरुपाधी ब्रह्मचैतन्याच्याच ज्ञानाशी संबंध पोचतो. आता पुन्हा एकंदरीत असं पाहिलं की केवळ ईश्वर एका पिंडापुरता म्हणजे एका व्यक्तीपुरताच आहे असं नाही, संपूर्ण सगळे त्याला समष्टी असं म्हणलं. मग समष्टीचा सगळा व्यवहार जाणण्याकरता करण्याकरता तो इतका सर्वज्ञ जसं आपल्याला कळतं, पण आपल्या ठिकाणी काय चाललं आहे, आपल्या मनात काय, आपल्याला आता काय करायचं आहे ज्याला त्याला कळतं, पण दुसऱ्याच्या ठिकाणचं काय नाही ते आपल्याला कसं कळलं. पण हे ज्याला कळतं तो सर्वज्ञ म्हणून ईश्वर आहे. आणि सर्वज्ञ तरी का तर मायेच्या अंगात जेवढं काही निरुपाधिक चैतन्य आलं आहे ते त्याच्या ज्ञानाचा विषय आहे. म्हणजे ज्ञान मायेचं नाही, ज्ञान कोणाचं आहे, ब्रह्मचैतन्याचं आहे. त्या चैतन्याचा जेवढा त्या उपाधीत भाग आला तेवढं ज्ञान, कारण माया जड आहे म्हणून ज्ञानद्वारा ब्रह्मचैतन्याशी ईश्वराचा नित्य संबंध आहे. तेव्हा मायेला काही करता येत नाही, मायेने फक्त उपाधी घातली. आता दुसरी गोष्ट काय तर ज्ञान हेच ब्रह्मचैतन्य आणि ईश्वर ह्यांच्यामधला संबंध आहे. ईश्वर जर काही असेल तर ब्रह्मचैतन्याचं संबंधित कसा तर ज्ञान आहे आणि हे नित्य संबंध आहे. नित्य संबंध असल्यामुळं त्याच्या ठिकाणी ईश्वराचा आणि ब्रह्मचैतन्याचा संबंध आहे. त्यामुळे ईश्वर नित्यमुक्त सर्वत्र सर्वज्ञ व व्यापक ठरतो. आता तो ज्ञानाच्या दृष्टीने ब्रह्मचैतन्याचाच संबंधित असल्यामुळं जसं ब्रह्मचैतन्य नित्यमुक्त आहे, झालं स्वतंत्र आहे आणि सर्वज्ञ असून व्यापक आहे, तसं ईश्वराचं सुद्धा त्याचप्रमाणे सगळं ब्रह्माची जी लक्षणं ती ईश्वराच्या ठिकाणी लक्षणं आहेत. एवढंच की ब्रह्म निरुपाधिक आहे आणि ईश्वर सोपाधिक आहे म्हणजे उपाधियुक्त आहे. आता अविद्यांग हे व्यष्टी म्हणजे एका पिंडापुरता बोलण्यात वापरला जाणारा मायेचाच कल्पित विभाग आहे. आता दुसरा भाग पाहायचा मायेचा, म्हणजे माया काय आहे, विद्यारूपच आहे, पण जराशी व्यष्टीरूप झाली म्हणजे ह्याच्या त्याच्या ठिकाणी गेली की तिच्या ठिकाणी मलिनपणा येतो. आणि मलिनपणा येणं म्हणजेच अविद्या. विद्याच होती पण मलिनपणा तिथं आला की काय झालं, अविद्या झाली. आणि ती अविद्या कशामुळं तर प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक पिंडाच्या ठिकाणी त्याचं काय आहे की जे काही आलेलं आहे तो भाग, आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय होतं की मायेचा अविद्येत भाग होतो. म्हणजे कुठं होतो तर व्यष्टी म्हणजे अंतःकरण, अंतःकरणाच्या ठिकाणी. अंतःकरणात का होतो तर अंतःकरण हे मायेच्याच असलेल्या त्रिगुणानं बनत जातं. मग त्रिगुणातलं जे काय असेल ते तिथे पिंड अंतःकरण हे स्थूल सूक्ष्म देहाच्या दृष्टीने सांगितले. आता काय पाहायचं यातलं, अंतःकरणच म्हणायचं, पण पिंड म्हणजे प्रत्येकाचा देह, त्यात अंतःकरण स्थूल आणि सूक्ष्म या दृष्टीने, म्हणजे जे आपल्याला अंतःकरणात आहे पण समजत नाही ते सूक्ष्म, आणि जे देहाच्या ठिकाणी बाहेर येतं ते स्थूल. अर्थात आपल्याच ठिकाणी, पण जे आपल्याला आता अंतःकरणातलं बाहेर आलं, इच्छा रूपात आलं, मागणीच्या रूपात आलं की ते स्थूल झालं. त्याचा संबंध साप आणि कात याप्रमाणे असू शकेल. आज हे अंग असते तर तेच उद्या कातन रूपाने पडून जाते. तसेच ते जे सूक्ष्म असते ते स्थूल रूपाने परिणाम पावलेले दिसते.
आता सापाच्या ठिकाणी कातन येते, पण जेव्हा जास्त आली म्हणजे ती सुटायची वेळ आली की बाजूला पडते. तसं साप आणि कातन, सापावरची असलेली कात, हे का दिलं तर सूक्ष्मावर स्थूल हे सापाच्या अंगावरची असलेली कात असलेली ती जशी वेळ आली की बाहेर पडून जाते आणि सर्प मोकळा होतो, तसं सूक्ष्म देह मोकळा होतो आणि हा जो काही स्थूल देह आहे तो बाजूला होतो. पण सूक्ष्मावर स्थूल जरी असला तर वरवर परिणाम पावत पावत तो जात असतो. आता अंतःकरण हे उपाधी, ब्रह्मचैतन्य व आभास हा जीव असे घटक न बनविता अंतःकरण विशेष ब्रह्मचैतन्य किंवा कूटस्थ किंवा आत्मचैतन्य हे विशेष आभास मिळून अंतःकरण विशिष्ट चैतन्य जीव अशी प्रक्रिया झाली. आता झालं काय, अंतःकरणात सुद्धा काय झालं, ब्रह्मचैतन्याचा भाग आला. पण अंतःकरण कसं आहे, समजा सूर्य आकाशात आहे आणि एका भांड्यात स्वच्छ पाणी, तर स्वच्छ असं सूर्याचं प्रतिबिंब त्यात दिसेल. पण एका भांड्यात पाणी पण रंगीत आहे, मग त्यातला सूर्य कसा दिसल तर रंगीत दिसल. त्याप्रमाणे अंतःकरण त्यात आलेलं ब्रह्मचैतन्य किंवा त्याला कूटस्थ किंवा आत्मचैतन्य अशी नावं आली, ती त्यात दिसू लागली. म्हणजे मग आता ब्रह्मचैतन्य हे तिथलं विशेष्य किंवा आत्मचैतन्य विशेष आणि त्या अंतःकरणात जे काही त्यात झालं आहे, रंग म्हणा ते विशेषण, त्यामुळं त्यात दिसत असलेलं रंगीत प्रतिबिंब हे विशिष्ट झालं. अशी ही प्रक्रिया झाली. आता हे किती वेळा तत्त्वज्ञान सांगितलेलं असलं तर लगेच कळलं असं कधी होत नसतं, कळावं लागतं. म्हणून आता आजचा जेवढा भाग झाला इथंच थांबू, उद्याच्या दिवसभर ह्याचाच विचार करा आणि पुढचं समजून घ्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.